Good afternoon, my dear students. I am Dr. Deepak More, Assistant Professor, Department of English, Sanjani Mahavidyalaya, Chapoli, Taluka Chakur, District Latur, Maharashtra State. Today, we are going to study about email writing, part second. That is point number 1. General technical tips to write an email. Number 1. There are 11 tips also. And among these 11 tips, number 1. Write the recipient's email ID in the line that begins with to. म्हणजेच ईमेल प्राप्तकर्त्याचा ईमेल आय डी सुरुवातीच्या ओळीतच लिहावा ज्या ओळीची सुरुवात टू ने होते. नंबर 2. इफ देर आर मेनी रेसिपंट्स द ॲड्रेस कॅन बी सेपरेटेड बाय सेमिकोलन्स. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त जणांना ईमेल पाठवावयाचा असेल तर प्रत्येक ईमेल ॲड्रेसनंतर सेमिकोलन्स द्यावे. नंबर 3. द ईमेल आय डी ऑफ द सेंडर विल अपियर ऑटोमॅटिकली इन द रेसिपंट्स कॉपी. म्हणजेच ईमेल पाठवणाऱ्यांचा ईमेल आय डी प्राप्तकर्त्याच्या ईमेल कॉपीवर आपोआप दिसतो. नंबर 4. यूज द CC, that is carbon copy line to send copies of your letter to other people whom you want to keep informed. म्हणजेच ईमेल एका व्यक्तीपेक्षा जास्त जणांना पाठवायचा असेल तर CC म्हणजेच कार्बन कॉपी या ओळीचा वापर करावा. नंबर 5. यूज द BCC means blind carbon copy line for people who want to keep their privacy. The address you will type here will not be seen by other recipients. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा ईमेल गुप्त ठेवायचा असेल तर यासाठी BCC लाईन म्हणजेच ब्लाइंड कार्बन कॉपी या ओळीचा वापर करावा जेणेकरून तुम्ही जे काही टाईप कराल ते इतरांना दिसणार नाही. नंबर 6. डू नॉट स्किप द सब्जेक्ट लाईन. इट मस्ट गिव्ह अ क्लिअर आयडिया ऑफ द कंटेंट ऑफ युअर मॅसेज सो दॅट द रेसिपंट विल इमिडिएटली नो व्हॉट द लेटर इज अबाउट. म्हणजेच सब्जेक्ट लाईन ईमेलमध्ये वगळू नये कारण सब्जेक्ट लाईनमुळे तुमचा ईमेलविषयी स्पष्ट कल्पना प्राप्तकर्त्याला मिळते व तुमचा ईमेल कशाविषयी आहे हे लगेचच कळते. नंबर 7. मेक द टायटल इन द सब्जेक्ट लाईन शॉर्ट बट स्पेसिफिक सो दॅट द रेसिपंट कॅन क्विकली लोकेट अ पर्टिक्युलर मॅसेज अमंग अदर्स फ्रॉम यू. म्हणजेच सब्जेक्ट लाईनचे शीर्षक छोटे असावे परंतु स्पष्ट विशिष्ट असावे ज्यामुळे प्राप्तकर्त्याला तुमच्या ईमेलची स्पष्ट कल्पना मिळू शकेल. नंबर 8. सेंड फाईल्स दॅट यू वॉन्ट टू सेंड विथ युअर मॅसेज ॲज अटॅचमेंट्स. द रिसिपंट्स हॅज टू डाउनलोड देम इन ऑर्डर टू रीड ऑर सी देम. म्हणजेच तुम्ही तुमचा ईमेल तुमच्या मॅसेजसोबत पाठवू शकता जेणेकरून प्राप्तकर्ता तो मेल वाचण्यासाठी डाउनलोड करेल. नंबर 9. ऑफिशियल ईमेल्स स्पेशली इफ दे आर व्हेरी फॉर्मल मस्ट हॅव ऑल द कंपोनंट्स ऑफ सच अ लेटर दॅट इज सेंट बाय पोस्ट वाया सेंडर्स ॲड्रेस डेट रेसिपंट्स नेम अँड ॲड्रेस सॅल्युटेशन सब्जेक्ट लाईन कॉम्प्लिमेंटरी क्लोज सेंडर्स नेम अँड डेजिग्नेशन. म्हणजेच कार्यालयीन ईमेल मुख्यतः जर ते औपचारिक असतील तर त्याच पत्राप्रमाणे सर्व घटक असायला हवे जसे पाठवणाऱ्याचा पत्ता दिनांक प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता अभिवादन विषय शुभेच्छा शेवट पाठवणाऱ्याचे नाव आणि पद इत्यादी. नंबर 10.
Do not risk writing anything highly confidential, such as your ATM password or credit card number, in your messages. Though email gives privacy to users, remember that your message can be retired by hackers, criminals, or other people looking for your information. म्हणजेच ईमेलमध्ये कोणत्याही प्रकारच्या खाजगी किंवा खाजगी गोष्टी लिहिण्याचा धोका पत्करू नका, जसे की तुमचा ATMचा पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर इत्यादी इत्यादी मेसेजमध्ये लिहू नका. जरी ईमेल वापरणाऱ्याला गोपनीयता प्रदान करत असले तरी ती माहिती हॅकर्स, क्रिमिनल्स किंवा इतर व्यक्तीकडून शोधून काढली जाऊ शकते. नंबर लास्ट, बिफोर यू क्लिक द सेंड बटन, चेक द स्पेलिंग्स अँड ग्रामर. ईमेल पाठवण्यापूर्वी स्पेलिंग्स आणि व्याकरण तपासून बघा. Here are a few examples of professional emails. Means for your kind information. Means I am providing some examples how to write an email, how to compose an email for your kind information. I am reading, and there are 3 examples in this video, and I am reading example number 1 for your kind information. For example, I am providing you one example for your information. This example is as follows. Write your address in the left corner of your page. That is Kapil Satam, house number 44, New Colony, Ahmedpur, District Latur, 413515, and mention date, that is April 14, 2019. Then write the address which you are sending your email in the left corner of your page, that is to the next line, the manager, next line, District Cooperative Bank, then last line, Latur. Then change your para and write the description about your email, that is as follows. Dear sir, madam, I am the student of Master of Commerce in bracket MCom in my final year at Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded, Maharashtra State. Final year students of MCom of our university are required to do a 2-week work placement. Full stop. As I intend to work in a bank after finishing my studies, I would be particularly interested As I intend to work in a bank after finishing my studies, I would be partially interested to work with the loan department in your bank to gain some experience. I am also interested in working with the accounts of the bank. However, I am flexible and would like to work in any department in order to gain some experience. I would be very grateful if you could intimate me if there is any place for me in your bank. The appropriate time for me to work with your bank is from April 15 to June 30 of the same year. Please find my curriculum vitae, details of my courses and my previous work experience attached herewith. I look forward to hearing from you. Lastly, you mention yours faithfully and your name, Kapil Satam. Then we can see next example about the mail for your information. It is about to the President, Jijamata English School, Nanded. This example is as follows, like the same manner.
Then you can see or read the third example, which is mentioned herewith about to the manager Sadguru Mata, Sadguru Management Training Institute, Nanded. This is example for your information, for your study. You do better study and be prepared how to write an email, what are its merits and demerits. Thank you very much.